इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे या प्रशालेच्या भव्य अशा प्रांगणावरती संपन्न होत आहे। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कणकोली पंचायत समिती सन्माननीय गट विकास अधिकारी आदरणीय अरुणजी चव्हाण साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे माजी वित्त व बांधकाम सभापती आदरणीय जटार साहेब, आपले माजी सभापती आदरणीय प्रकाशजी पारकर साहेब, या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मनोजजी गोळेकर साहेब, या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय सरपंच महोदय माधवी मण्यार मॅडम, या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय रघुवीर राणे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या पंचायत समिती सहाय्यक गट विकास अधिकारी आदरणीय वालावलकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे आपले सामाजिक कार्यकर्ते आदरणीय वारगावचे सरपंच नाना शेटे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व या संस्थेचे पदाधिकारी, सर्व सन्माननीय सदस्य, या कार्यक्रमाचे क्रीडा प्रमुख आदरणीय आमचे विस्तार अधिकारी राऊत साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व आपल्या तालुक्यातील सन्माननीय केंद्र प्रमुख, सर्व शिक्षक संघटनांचे अध्यक्ष सचिव, त्यांचे प्रतिनिधी, सर्व आपले उच्च श्रेणी मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, या प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय डांगे मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे माजी सहकारी आदरणीय विस्तार अधिकारी पाताडे साहेब, आणि या नडगेवे गावातील सर्व पालकवर्ग, या कणकवली तालुक्यातील सर्व आपले शिक्षकवृंद, आज या ठिकाणी पंच म्हणून भूमिका बजावणारे सर्व शिक्षकवृंद, आणि या ठिकाणी सहभागी झालेले सर्व आपले बाल खेळाडू, आणि या संपूर्ण स्पर्धेचं कव्हरेज करणारे आदरणीय आपले सर्व पत्रकार बंधू, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यासाठी जी संपूर्ण जबाबदारी या ठिकाणी घेतलेली असे या कासारडे खारेपाट आणि शेर्पे केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय संजय पवार सर, सहाय्यक क्रीडा प्रमुख आदरणीय सत्यवान केसरकर, आणि तरळे प्रभागातील या ठिकाणी मी नावं घेत नाहीत, परंतु तुम्हाला या ठिकाणी निदर्शनास येईल की या ठिकाणी पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट अशा प्रकारचे एक वेशभूषा या ठिकाणी करून गेले 8 दिवस ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी काम करणारे आपले तरळे प्रभागातील सर्व शिक्षक वृंद, त्यांचं खास करून या ठिकाणी मी त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो। मित्रहो, या ठिकाणी आपण ज्या वेळेला प्रवेश केला तर आपल्याला असं दिसलं की एक राज्यस्तरीय एखादी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे की काय, कारण आपला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने गेली 25 वर्षापूर्वी हा बालकला व क्रीडा ज्ञानमेळावा महोत्सव सुरू केला, आणि हा महोत्सव सुरू झाल्याच्या नंतर गेली 25 वर्ष हा महोत्सव अधिक दिमागदार पद्धतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि हे संपन्न होत असताना सर्वप्रथम सर्व जी महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे या ठिकाणी आयोजनाची, आणि ही आयोजनाची जबाबदारी आपल्या कणकवली तालुक्यामध्ये अशी प्रथा आहे की हे भव्य दिव्य असा महोत्सव आपण या ठिकाणी संपन्न करतो। अशा प्रकारचा महोत्सव अन्य तालुक्यामध्ये आपल्याला दिसत नाही, परंतु कणकवली तालुक्यामध्ये अशी विशेष बाब आहे की अशा प्रकारचा महोत्सव आपला भव्य दिव्य या ठिकाणी होत असतो। आणि हे सर्व आपले करत असताना आपले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य या ठिकाणी आपल्याला नेहमी सहकार्य करत असतात। त्याचबरोबर